मंडळी नमस्कार। मंडळी, सम्राट चौधरींना बिहारचे मुख्यमंत्री केल्यानंतर अनेक वर्ष स्वप्न राहिलेल्या आणि लक्ष राहिलेल्या बिहारचं राज्य अखेर भाजपाच्या ताब्यात आलेलं आहे। अनेक वर्ष उत्तरेकडची राज्य काबीज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाला बिहार काही ताब्यात येत नव्हतं, म्हणजे बिहार ताब्यात तसं आलं होतं, मात्र बिहारवरती राज्य करता आलं नव्हतं स्वतःच्या मर्जीनी। स्वतःच्या मर्जीनीचा अर्थ स्वतःचा मुख्यमंत्री असल्याशिवाय स्वतःच्या मर्जीनी राज्य करता येत नाही कुठच्याही पक्षाला। बिहारमध्ये यापूर्वी एनडीएचा प्रयोग झालेला होता। सुशील कुमार मोदींच्या रूपाने बिहारमध्ये भाजपाला उपमुख्यमंत्रीपद देखील मिळालेलं होतं। सुशील कुमार मोदी हे भाजपाचा चेहरा होते बिहारमधले एकेकाळी, मात्र ते तितकंसं आक्रमक नेतृत्व नव्हतं आणि त्यामुळे कदाचित भाजपाला तो जो सत्तेचा सोपान जो होता तो गाठायला मिळालेला नव्हता, ते लक्ष गाठता आलेलं नव्हतं। मात्र आत्ता नितीश कुमार यांना सोबत घेऊन भाजपानं पुन्हा एकदा बिहारवरती राज्य स्थापन केलं। बिहारमध्ये भाजपाला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या असून देखील नितीश कुमार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद दिलं गेलं। सलग 10 वेळा नाही म्हणता येणार, पण रेकॉर्ड 10 वेळा नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्रीपद 10 वेळा मिळणं ही काय साधी सोपी गोष्ट नव्हे, आणि बिहारसारख्या राज्यामध्ये तर अजिबातच नव्हे। उत्तर प्रदेश आणि बिहार ही राज्य पॉलिटिकली अधिक सजग असणारी राज्य आहेत। तिथे पॉलिटिकल महत्त्वाकांक्षा, राजकीय महत्त्वाकांक्षा प्रत्येक नेत्याच्या इतक्या अत्युच्च पदावरती आहेत किंवा पातळीवरती आहेत की तिथे मुख्यमंत्रीपद मिळणं इतकं सहजासहजी शक्य नसतं। नितीश कुमार यांनी ते 10 वेळा मिळवलं। ते कुर्मी जातीतून येतात, म्हणजे ओबीसी चेहरा आहे तो त्यांच्या पक्षाचा जनता दल युनायटेड, अर्थात समाजवादी पक्ष म्हणजे डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचा वारसा सांगणारे जे लोक होते, यामध्ये अनेक गट विभागले गेले आणि मग ते वेगवेगळे पक्ष झाले त्यांचे। पूर्वी जनता पार्टी होती, त्याच्यानंतर मग अनेक पक्ष झाले। या पक्षापैकी एका पक्षाचं नेतृत्व नितीश कुमार करत होते। आत्ताच्या घडीला ते राज्यसभेचे सदस्य बनतील। सम्राट चौधरींच्या रूपाने कुशवाहा जमातीतला म्हणजे ओबीसी समाजातला आणखी एक माणूस भाजपाला मिळालेला आहे, अर्थात राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड या पक्षातून तो आयात केलेला नेता आहे। भाजपाचा ओरिजिनल चेहरा तो नाही। जसा बाजूला आसाममधून हेमंत बिस्व शर्मा काँग्रेसमधून आणले गेले, त्याच्यानंतर पश्चिम बंगालमधून सुवेंदू चौधरी जे ममता बॅनर्जींचे सहकारी होते त्यांना आणलं गेलं आणि सत्ता मिळवण्याचा जो प्रयत्न भाजपाने केला। भाजपाचं हे सगळं राजकीय गणित आहे। जर आपल्याकडे नेते नसतील तर ते बाहेरून आयात करा आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करा, हे या पद्धतीने पुन्हा एकदा बिहारमध्ये सिद्ध झालेलं आहे। आत्ताच्या घडीला